तर नमस्कार सर्वांना, जय शिवराय. कसे आहात तुम्ही सर्वजण? माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. ही आहे आमच्या माहेरची, माझ्या माहेरची मनीमाव. कशी बसले बघा. म्हणजे म्हणतात ना, एका देवीचा अवतार म्हणजे मांजर असती, तर मांजर बघा बरोबर तशी देवीसारखी तोंड करून बसले. आणि त्या दिवशी यात्रेमध्ये तुम्हाला मला आमच्या माहेरची माझी मर्याय लक्ष्मी दाखवणंच झालं नव्हतं. दाखवली होती पण एवढी काही क्लिअर दिसत नव्हती. तर ही आहे लक्ष्मी आहे. आणि इकडं वरती इथं एक समई होती पूर्ण अशी पितळेची, 5 दिवे लागणारी. ती आता नाही आहे इथं, फक्त फॅन लावला देवासाठी. आणि इकडं आहे मरीमे. आणि त्यानंतर सगळं आमचं तोपर्यंत सगळं आवरून झालं होतं घरामधलं. देवाचं ताटबेट भरलं होतं, निवद वगैरे. आणि मी चुकीचा भरला होता म्हणून परत दीदीनं मम्मीनं भरला. आणि मम्मी कशी भरायला लागली, मम्मी आपली शांत भरायला लागली आणि दीदीचं कसं फुगून फुगून बघायला लागले माझ्याकडं. तुला अशी का फुगल्यागत बघते? अगं ताई छान पोज देते म्हणली. बरं ठीक आहे म्हणलं. इकडं बघ इकडं बघ म्हणताना लय हसा येत होतं. लय चिमणी हसती माझी, लय छान तर दिसती. मम्मीचं इकडं गडबड गडबड चालू होती. तोपर्यंत ही 2 पोरं, ही दीदीचं पोरग आहे आणि ही आमच्या शेजारची पोरगी आहे माहेरामधली. मग त्यांची इच्छा होती व्हिडिओमध्ये यायची. ही मामा तर पहिलाच येऊन बसलं होतं. तुम्हाला माहिती आहे आमच्या शंभूचं वेगळंच काहीतरी असतं, की मला ढोल वाजवायचा आहे, ढोल वाजवायचा आहे. एकतर डोकं दुखायला लागलं होतं आणि मला ढोल वाजवायचा आहे. बरं वाजव म्हणलं. तर ही माझी माहेरमधली असं किचन आहे. किचनवर सध्या तरी असं म्हणजे गॅस वगैरे असतो आमच्या किचनमध्ये. काय काय ठेवलं आहे बघा. आणि पोटमाळ्यावर एवढं. आणि नंतर आरशापुढं आले, म्हटलं थोडंसं आपलं पण शूट घ्यावं. आणि कसं आहे माहिती आहे का, एरवी साडी घालणारी आज पावसामध्ये भिजली होती, त्यामुळं मला इमर्जन्सीला ड्रेस घालावाच लागला. येळाला केळण वनवासाला सीताफळं म्हणते, तसं काय तर मी इथं केलं होतं. आणि म्हणलं बघू कशी दिसते मी. आणि आरशात शूट घ्यायचं चालू होतं. बापरे म्हणलं. तोपर्यंत इकडं देवाला जायची तयारी चालू होती. मग इकडं काय यांनी ढोल वाजवाय चालू केला, तिकडं काही टाळ वाजवाय चालू केलं. मग मम्मीनं सगळ्यांना भंडारा लावून नाम भीम वडला. या 2 गणांना बायकांना पण लावलं. आणि ह्यांची काय म्हणतात त्याला, दुपारती असं म्हणतात असं मला वाटतंय, पण काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्याकडचा देवदेव असाच असतो, तुमच्याकडचा देवदेव कसा असतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या माहेरचं हे आहे जुनं घर. हे आहे मातीत लिपलेलं आणि वरनं नुसतं सिमेंट लावले. आणि पत्रा तर पूर्ण हे जी वाटच लागली आहे. आणि तुम्ही बघू शकताय लय छोटासा संसार आहे. तरी पण माहेर किती मस्त असतं तुम्हाला तर माहितीच आहे. की माहेरला जाण्याचा एका दिवसाचा आनंद मी पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलाच आहे. किती आनंद असतो ती माझ्या जीवालाच माहिती. आणि माझ्यासारख्या अनेक ताईंना, अनेक बहिणींना माहिती आहे की हा आनंद कसा असतो. आणि त्यानंतर मग काय, हे सगळे देवाला जाऊन आलेच होते. मग ह्यांचं इकडं बायकांचं जेवण चालू होतं. ह्या आहेत आमच्या काकी, पांढऱ्या साडीवाल्या, राखाडी साडीवाल्या. यांचं चालू होतं माझा व्हिडिओ घे आणि मला रील्स बनवून दे. बरं ठीक आहे म्हणलं, बनवून देते. तोपर्यंत तुम्हाला दाखवते सगळ्यांना या काकी कशा आहेत. अगं मला नको दाखवू. मग दाखवू नाही तर काय करू, रील्स काढायची म्हणल्यावर दाखवावं तर लागणारच. आणि ह्यांची ताटं बघा अशी तुडुंब भरली. ती लाजून दाबून नाही नाही म्हणून 3.5 हाणायला लागले त्या. आणि इकडं माझ्या मैत्रिणीची मम्मी वगैरे सगळेजण बसले होते. ह्या काकी काय शांतच होत्या, काही जास्त बोलत नव्हत्या. तोपर्यंत त्यांनी म्हणले दिव्यापासून सुरुवात कर, केळीपासून सुरुवात कर. हा ठीक आहे म्हणलं, तिथून करते. पण आडवा व्हिडिओ होता पण उभा घेतला. इकडं आमची आजी बसले. अशा छोट्याशा घरात सगळ्या सवासनी जेवून झाल्या. ह्या बाकीच्या राहिल्या होत्या म्हणून यांचं थोडंसं लय बायका होत्या त्यामुळं मला पण घाबरट होत होती, म्हणून मी काही जास्त व्हिडिओ घेतला नाही. ह्या थोड्या जेवायला बसल्या होत्या म्हणून मी यांचा तेवढा शूट घेतला. आणि मी पण जेवायला बसले नंतर. आणि काकी म्हणलं सगळं माझंच पुढं ठेवलं आहे म्हणून मागं सारते ते. मी म्हणलं किती जर तुम्ही ही केलं तरी हीच होणार आहे. आणि इकडं बघा ही 2 मुलांचा पप्पा आहे. 2 मुलांचा पप्पा आहे. आणि एवढं लाजायला लागला आहे व्हिडिओ काढायला लागल्यावर. आता ह्याला काय सांगून काय म्हणू काय कळना. आणि ही इकडं माझा छोटा भाऊ. छोटा आहे पण दिसतं कसा, असा रुबाबदार भाव पाहिजे माहिती आहे का. कुणी बघितलं तर असं गार झालं पाहिजे माणूस. आणि ही सक्का चुलत भाऊ संग्राम म्हणतात याला. याला कोण ओळखत नाही असं नाही. डायरेक्ट अमेरिका US मध्ये जाऊन आलेला. आणि एवढं लाजायला लागला, एवढा देशभर फिरलाय आणि एवढा लाजतोय गे काय सांगू नका. आणि इकडं हो काय ह्याच्या तोंडाचा रुमाल काढला. ह्याचं फेस बघा तुम्ही किती लाजायला लागले.
आणि ह्याची 2 मुलं ताटात घेऊन बसलाय ती खातोय आणि वरनं मलाच म्हणतोय दाखवतो तुला. काय दाखवणार आहे काय माहिती, आता किती पण झाकून घे. बर म्हणलं. अशीच चेष्टा मस्करी असते. असू द्या, चेष्टेसाठी मस्करीसाठी हा व्हिडिओ काढला होता.